खास पियुष पितात. काय कारण म्हणजे पियुष म्हणजे थोडंसं व्ह्युअरला सांगा ना, नक्की पियुष का म्हणतात? नाही नाही, या ठिकाणी जे सांडू दुग्धालय आहे, म्हणजे इथे समजा माननीय उद्धवजी आले हां तर आम्ही आवर्जून पियुष मागवतो. मिलिंद नार्वेकर साहेब पण येतात, हां हां. त्या ते पियुष ते पिऊनच जातात आणि त्यांना तो पियुष फार आवडतो. त्यामुळे ते पियुषची शाखा म्हणजे गिरगाव शाखा तर म्हणतातच, पण पियुषची शाखा म्हणजे त्यांना तो पियुष फार आवडला आहे. तो त्याच्यामुळे पियुषची शाखा ते संबोधतात माननीय उद्धवजी. अच्छा, नक्की. म्हणजे एक न्याय मंदिर रूपाने तुम्ही त्या शाखेला पाहत असता 218ला, आणि लोकांसाठी पण एक न्याय मंदिरसारखं ते स्वरूप तुम्ही उभारण्याचे प्रयत्न केलेत आणि नक्कीच तुम्ही त्याच्यावर यशस्वी असाल. त्याशिवाय एवढे आपल्या कॉर्पोरेशनमध्ये आपले निवडून जात नसतील. आणि दुसरं म्हणजे एक चांगलं हे बोललात की तुम्ही कुठेतरी त्या एक परंपरेतला भाग आहे पियुष पण तुम्ही म्हटलात, तर एक तोही या शाखेला जोडून तो एक विषय निघाला की बाबा एक पियुष सांडूच्या त्या माध्यमाने एक त्यांना एक स्मरण राहील, एक मातोश्रीवर एक 218मधली एक 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 खुणा त्यांना लक्षात राहील. थोडासा तर मी पुढे जातो की BMC इलेक्शन आता 3 महिन्याने 6 महिन्याने नक्की होणार की नाही होणार, ह्याच्यावर काय तुम्ही भर देऊ शकता की? म्हणजे लोकांना थोडंसं अस्वस्थता ही झाली आहे की हे अजून वर्ष 2 वर्ष टाळणार की काय उद्या उद्या करत? काय आहे, ज्याप्रमाणे हे पुढे पुढे नेतील हे निवडणूक, त्याप्रमाणे जनतेमध्ये असंतोष पसरणार आहे. कारण हे सरकार आणि जे काही इतर आयुक्त चालवतात हे लोकांना मान्य नाही. लोकांना नगरसेवक, घरी जाणारा नगरसेवक पाहिजे, दारोदारी जाणारा नगरसेवक पाहिजे. कोण आयुक्तालयामध्ये जात नाही तिकडे आपलं CSTला, बरोबर की नाही? कोण मंत्रालयामध्ये जात नाही. मंत्रालयामध्ये जे सगळे निर्णय घेतले जातात, सर्व ठिकाणी लाईटिंग केली, प्रत्येक पोलवर लाईटिंग केली, झाडावर लाईटिंग केली, बरोबर आहे. आज ती लाईट बंद आहे. त्याच्यावर जवळजवळ आपलं 92 कोटीची जी काय ठेव होती ती 80 कोटीवर आणली. हे जनतेला मान्य आहे का? नाही मान्य. तर इथं लोकांना आता नगरसेवक पाहिजे, त्यांच्या हक्काचा नगरसेवक पाहिजे, जवळचा नगरसेवक पाहिजे. त्याच्यामुळे इलेक्शन होणं गरजेचं आहे. नाही झालं तर अजून असंतोष लोकांमध्ये होणार. पण हा जो कारभार चालू आहे बृहन्मुंबई महानगरपालिका असू द्या किंवा इतर, ज्याच्यामुळे नगरसेवक जर नगरसेवकच नसेल तर ह्याला ट्रॅक करणारा कोण माणूस म्हणजे नक्की कोणाच्या यंत्रणेखाली चाललं आहे? म्हणजे एक कोणाचं नियंत्रण असेल की नाही त्याच्यावर, की बाबा काय कारभार चालू आहे, कसा चालू आहे आणि काय कोणाची गरज आहे ती कशी फेडता येते? नाही नाही, आता आयुक्त आहे आणि प्रत्येक ठिकाणी D वॉर्ड A वॉर्ड ती लोक काम करतात, बरोबर आहे. पण काय असतं, नगरसेवक जे काय त्यांचा निधी असतो त्या निधीच्या मार्फत कामं होतात. ते पण आणि ती कसं प्रत्येक ठिकाणी काय काय जनतेची मागणी असते, आम्हाला अमुक अमुक करून द्या, मग ते नगरसेवक ते फंड देतात, त्याप्रमाणे ते कामं होतात. ती कामं होत नाहीत. बरोबर. आता काय यांच्या मार्फत काय होतात, फुटपाथ आहे, इतर कामं आहेत ती होतात. पण जी आतली कामं आहेत ते कोण करतं? नगरसेवक करतो. नगरसेवकाला फंड असतो प्रत्येक वर्षाला. पण ते नगरसेवक येणं महत्त्वाचं आहे ना, तो कुठल्याही पक्षाचा येऊ द्या. पण आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होणं गरजेचं आहे. हां, 35-40 वर्ष शिवाजी राणेजी आपल्याला लोक पाहतात. कधी आपण अपेक्षा करू शकतो का की गिरगावच्या जनतेला चला 218 मानून चला, की कधीतरी आपण नगरसेवक रूपात की कधी इच्छुक आपण उभे राहणार का? नाही ना, आम्ही इच्छुक असा विषय नाही आहे. साहेब जो आदेश देतील तो आम्ही आदेश पाळणारी लोक, आम्ही शिवसैनिक आहेत. आम्ही काय असतं, आम्ही स्वतः चॉईस आम्ही ठेवत नाही. साहेब सांगतील तो आदेश आम्हाला मान्य आहे. नक्कीच ही निष्ठा सुंदरच आहे. आणि हे आम्हाला इतर शाखा प्रमुख असू द्या, विभाग प्रमुख असू द्या, सगळ्यांचे ते स्टेटमेंट एकदम पुरे निष्ठेने येतात ते स्टेटमेंट. तरी एक विषय मनातली एक भावना असते, लोक पण पाहू इच्छितात की एवढे वर्ष काम करतो आहे तर आम्हाला कुठेतरी यांना एक नगरसेवक बघू दे, आमदार बघू दे, एक अशी इच्छा असते. कुठल्या अशा पदाला तुम्ही आग्रही आहात का? नाही, जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. सर्व क्रांतीनगरवर सगळं गिरगाववर आहे. पण काय असतं, कधी कधी उमेदवार ठरवताना साहेब ठरवतात. बरोबर. इच्छुक असणं म्हणजे आपण ते काय चूक नाही किंवा ती गुन्हा नाही आहे. आपली मनातली भावना आहे का? काय हरकत नाही त्यात. हे बघा, स्वतःची एक असावी. नाही, भावना असा विषय नाही आहे. मी काय म्हणालो, आम्ही आता संघटनात्मक पद घेतलेलं आहे. साहेब जो आदेश देतील, जो उमेदवार देतील, निवडून आणण्याचं काम आमचं आहे. हां, मग तो कोणी उमेदवार असू द्या, म्हणजे मीच असं नाही, कोणी आणला तर त्याला विजय करण्याचं काम. आता कसं पक्ष आता आजच्या घडीला जो चालला आहे त्याच्यामध्ये चॉईस ठेवायचं नाही, त्याच्यामध्ये उद्धवजींच्या मागे उभं राहायचं. साहेब जो देतील उमेदवार त्याला आपण निवडून आणायचं, हे शिवसैनिकाचं काम आहे.
नक्कीच सुंदर. म्हणजे कुठेतरी तुम्ही एकदम ठाम आहात की आता जर कधीही ऑक्टोबर नोव्हेंबरला आपण म्हणण्याप्रमाणे जर हे इलेक्शन घडले गेले तर आपण स्वतःच बोलला 214, 215 आणि 218 ठामपणे आपण जिंकून आणणार. गेल्या इलेक्शन्समध्ये कुठेतरी तो रेशी जो आहे ना, म्हणजे तो भारतीय जनता पक्ष असू दे, युती असू दे किंवा इथं असू दे, तो जो आधीचा डिफरन्स होता आपल्या वॉर्डाचा, म्हणजे मी 218चं स्पेसिफाय बोलायला गेलो तर तो डिफरन्स वाढला आहे ज्या मताने. म्हणजे आता जे आपले भैरोजी उभे राहिलेले आणि मंगलजींच्या विरुद्ध उभे होते, तर कुठेतरी जो डिफरन्स जो आधी कमी होता 2-4 हजारपर्यंत होता तो आता 7-8 हजाराचा वर भरपूर जास्त होत चालला आहे. त्याला तुम्ही कसा काउंटर कराल दादा? नाही, डिफरन्स वाढलेला आहे. कसा विधानसभेला डिफरन्स वाढलेला आहे आणि तुमच्या लोकसभेला डिफरन्स कमी होता. तर त्याच्यात आम्ही विचार करू काय कुठे आमच्या चुका झाल्या आहेत, त्या आम्ही चुका त्याच्यामध्ये सुधारणा करू आणि पुन्हा जनतेसमोर जाऊ आणि त्यांना ज्या प्रकारे आमच्याकडनं काम अपेक्षित आहे ते आम्ही करू. नक्कीच. पण कुठेतरी एक काउंटर म्हणतात ना की काहीतरी आपली व्यूहरचना किंवा रणनीती अशी असणार की लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा तुम्ही आधी सांगितलं की ही आपला सरळ आहे, तो सरळ धोरणच आहे आपला. आणि त्यासाठी शिवसेना आधीपासून वेल नोन आहे, जनतेच्या सेवेसाठी नेहमी ठाम उभी राहिलेली आहे. या शंकाने अमिताभ बच्चन जी यांनीही एकदा व्हॉट्सअपत म्हणलेलं की मैं एयरपोर्ट पे था तो जब वो पहली एम्बुलेंस आई थी तो वो शिवसेना की बाळासाहेब ठाकरे की उन्हीं की एम्बुलेंस आई थी. तर सेवामध्ये कुठेही दुंबत नाही कोणाच्या. तरी पण जेव्हा रणनीती आणि असे आत्ता जे उथलपुथल होते, कुठली सरकार कुठे होते, एकाच पक्षाचे 2-2 नावं येतात आहे, यातून बघत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही कशी ठामपणे उभी राहणार सज्ज होऊन, त्याच्यावर थोडासा जरा भर द्याल. नाही, आता जे काही गेले सोडून ते सगळे नेते